शेतकरी मित्रांनो, पटेल ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकऱ्यांचं चॅनल शेतकऱ्यांसाठीच। आपण केळी पिकावर जे आपली सिरीज चालू आहे बोलती केळी, तर बोलती केळी भाग 7 आज आपण जाणून घेणार आहोत। झिंक हा जो सूक्ष्म अन्नद्रव्य आहे याची केळी पिकात जे भूमिका आहे त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत। तर बोलती केळी भाग 7 मध्ये झिंक, त्यामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत की झिंकचे केळी पिकामध्ये महत्त्व, 2 नंबरला झिंक कमतरतेची लक्षणे, 3 नंबरला झिंक आपल्या पिकामध्ये कमी का होतो म्हणजे कमी होण्यामागचं कारण, आणि 4 नंबरला त्याची उपाययोजना की आपल्याला काय काय करावं लागणार आहे। तर सर्वप्रथम जाणून घ्या की झिंक याचा जो केळी पिकामध्ये महत्त्व आहे तो आहे की ज्यावेळेस आपला पान साईज घेतो तो साईज घेण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल वाजवतो तो असतो झिंक। झिंकमुळेच आपल्या पिकामध्ये हार्मोनचा बॅलन्स राहतो, म्हणजे ऑक्सिजन जो हार्मोन आहे त्याची निर्मिती करण्याचं काम करतो झिंक। पानांमध्ये हिरवापणा ठेवणं, क्लोरोफिल कंटेंट वाढवणं त्याचं सुद्धा काम करतो झिंक। आणि सोबत पानाला सरळ करणं आणि पानाची साईज व्यवस्थित ठेवणं याच्यासाठी सुद्धा झिंक आपला रिस्पॉन्सिबल असतो, त्याच्यासाठी काम करतो। आता आपण काम जाणून घेतले की झिंक आपल्या पिकामध्ये काय काम करतं। तो 2 नंबरला ज्यावेळेस झिंक आपल्या केळी पिकामध्ये कमी होतो तर त्याचे लक्षण आपल्याला कसे दिसतात। तर तुम्ही या केळीचा झाड पाहत असाल की सर्वप्रथम तुम्हाला केळीचा जो पान आहे असा संपूर्णपणे मोकळा होत नाही, तुम्हाला असा वाकडा तिकडा किंवा अर्धवट उघडलेला पान दिसेल। सोबत तुम्हाला मधल्या शिरांमध्ये असा पिवळासर रंग दिसायला सुरुवात होईल, बरोबर। पिवळापणा आला, पान उघडत नसतील किंवा काही ठिकाणी जास्त झिंक कमतरतेमुळे पानांवर असे लाल पिगमेंटेशन सुद्धा दिसतात। हा जो असतो तो अँथोसायानिन नावाचा जो पिगमेंट आहे तो केळीच्या पानांमध्ये तयार होतो। हे झिंकची कमतरता झाल्यावर, फॉस्फरसची कमतरता झाल्यावर सुद्धा आपल्याला असा जांभळट रंग किंवा तपकिरी रंग आपल्या केळीच्या पानांवर दिसतो। पण फॉस्फरसची कमतरता ज्यावेळेस होते तर त्याचा जो जांभळट किंवा तपकिरी रंग आपल्याला खालच्या पानांवर दिसतो। पण ज्यावेळेस हे झिंक कमतरतेमुळे जर झाला तर आपल्याला वरच्या पानांवर म्हणजे नवीन पान जी केळीचे असतात त्यावर आपल्याला असा तपकिरी रंग किंवा जांभळट रंग दिसतो। ही सुद्धा झिंकची कमतरतेची लक्षणं असतात। त्याच्यानंतर पान, जसं तुम्हाला हा पान या साईडला कमी या साईडला जास्त दिसत असेल तर पान व्यवस्थित साईज घेत नाही, त्याची रुंदी व्यवस्थित होत नाही, तर हे सुद्धा झिंकची कमतरतामुळे होतात। अजून एक महत्वाचं लक्षण आहे की ज्यावेळेस आपला केळी ग्रोथ घेते तर त्याचा जो पान आहे तो अंतरी घेत नाही, जागेवरच त्याची वाढ होते। आता फॉर एक्झाम्पल या केळीच्या झाडांमध्ये 3 बोटांवर आपला दुसरा पान निघालाय तर तो 2 बोटावर सुद्धा निघू शकतो, 1 बोटावर, म्हणजे बंची टॉप सारखा अपीयरन्स सुद्धा आपल्याला झिंकची कमतरतेमुळे दिसतं। तर हे झिंकची कमतरता ओळखण्याचे लक्षण आहे। आता 3 नंबरच्या पॉइंटमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण पहिले जाणून घेतला की झिंकचं महत्व, झिंक कमतरतेची लक्षणे। आता 3 नंबरला की हा झिंक आपल्या पिकामध्ये कमी कसा होतो। तर जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आपली जी केळी लागवड होते ते होते अल्कलाइन सॉल्व्हर, म्हणजे अशी माती की ज्याचा पीएच हाय आहे, अशा मातीमध्ये झिंकची उपलब्धता कमी प्रमाणात होते, जेणेकरून अपटेक होत नाही, त्याच्यामुळे झिंकची डिफिशियन्सी येऊ शकते। 2 नंबरला ज्यावेळेस आपण फॉस्फरस युक्त फर्टिलायझरचा जास्त प्रमाणात वापर करतो, म्हणजे फॉस्फरस आपण जर आपल्या केळी पिकाला जास्त प्रमाणात दिला तर तो झिंकचा अपटेक थांबवून टाकतो, जेणेकरून झिंकची डिफिशियन्सी सुद्धा आपल्या भागात येऊ शकते। सोबत जास्त प्रमाणात पाऊस जर पडून गेला, शेतात पूर्ण ओलावा असतो, तर अशा वेळेस सुद्धा झिंकची कमतरता तुम्हाला तुमच्या बागेत दिसेल। तर हे आपल्याला लक्षणं ठेवणं खूप गरजेचं आहे। आता आपण त्याची उपाययोजना की असे सिम्पटम्स दिसल्या क्षणी आपल्याला केळी पिकात काय करणं आहे की जेणेकरून तो झाड स्ट्रेसमध्ये गेला नाही पाहिजे। कारण झिंकची ज्यावेळेस कमतरता होते सुरुवातीला तर त्याची लक्षणं आपल्याला दिसून जातात, पण ज्यावेळेस आपला केळी भाग निसवडीला येतो तर त्याचे जे लक्षण आहे किंवा त्याचा जो फटका आहे मुख्य आपल्या केळीच्या घडावर पडतो। आता केळीच्या घडावर कसं की जे वाकडे तिकडे तुम्ही जर फिंगर पाहिले असतील, केळी पाहिले, एका फणीमध्ये तुम्हाला वाकडे तिकडे जर केळे दिसत असतील तर ते सुद्धा झिंकची कमतरतामुळे होतात। तर आपल्याला नुकसानपासून आपल्या पिकाला वाचवायचं असेल किंवा उत्पन्नामध्ये कोणत्याही प्रकारची घट आपल्याला घ्यायची नसेल तर आपल्याला त्याची उपाययोजना अशी करायची की मार्केटमध्ये तुम्हाला झिंक ADTA 12% मध्ये चिलेटेड झिंक ज्याला आपण म्हणतो, तर ते हजारी तुम्ही 250 ग्राम ते 500 ग्राम पर्यंत सोडू शकतात।
हे तुम्हाला दर महिन्याला देणं आहे. 2 ते 3 महिन्यापासून याची सुरुवात करून घ्यायची. सुरुवातीला लक्षणं दिसले तर तुम्हाला त्यावेळेस देणंच आहे. तुम्ही ड्रीपद्वारेही देऊ शकतात. तुम्ही याचा फोलियर अप्लिकेशन म्हणजे फवारा किंवा पोंगे भरणी सुद्धा करू शकतात. त्याच्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन आहे एक 12% EDTA झिंक, जसं की प्रिव्ही कंपनीचा न्यूट्रिन झिंक या नावाने येतं. त्याच्यानंतर तुम्ही ऑक्साईड फॉर्म्युलेशनवाला 39.5% मध्ये झिंक येतं. प्रिव्ही कंपनीचा तोच न्यूट्रिन झिंक नावाने मार्केटमध्ये 39.5% आहे. तुम्हाला फोटो व्हिडिओमध्ये दिसत असतील, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. त्याचं जर प्रमाण घ्यायचं जर आपण म्हटलं तर 25 ते 30 ml प्रतिपंप घेऊन आपण फवारणी किंवा पोंगे भरणीही करू शकतात, किंवा त्याला हजारी 400 ml ते 500 ml आपण खालून सुद्धा ड्रीपमधून सोडू शकतात. किंवा झिंक सल्फेटचा जर आपण वापर केला तर त्याच्याने सुद्धा आपल्याला फरक मिळतो. पण झिंक सल्फेट आपल्याला सुरुवातीलाच वापरावं लागतं. पण ज्यावेळेस तुमच्या बागेत सिम्पटम जास्त प्रमाणात दिसत असतील तर लगेच तुम्ही EDTA किंवा ऑक्साईड फॉर्म्युलेशनवाला झिंक हे जर पिकामध्ये वापरलं तर नक्कीच तुमची झिंकची जी कमतरता आहे, पिवळापण असेल, असा लालसर रंग असेल, किंवा पानं व्यवस्थित उघडत नसतील आणि पान असे नॅरो म्हणजे असे तलवारीसारखे होत असतील, असं जास्त रुंद होत नसेल, तर याच्यावर तुम्ही व्यवस्थित उपाय करू शकतात. झिंकबद्दल अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून द्या. धन्यवाद.